तर हॅलो मित्रांनो, 2 दिवस झाले मी व्हिडिओ टाकला नाही. तर मित्रांनो, आता शेतावर आलो आहे. काम करत होतो पण मी व्हिडिओ टाकले नाही, कारण गवत काढायला घेतलं आहे आमच्या गवारमधलं. तर चला दाखवतो. एक शेतातलं थोडंच राहिलं आहे. मित्रांनो हे बघा, हे मधीच राहिलं आहे. किती 8 रांगी राहिलेत गवत काढायचे. आता बघा मित्रांनो, गवत काढलं आहे तर भारी दिसते गवार. मग त्यांची वाढ पण जोमाने होते. वरच्या शेतातलं काढलं आहे तर त्यातली मस्त झाली, याच्यातली बारकी आहे. आता गवत काढलं आहे आणि नंतर मग पाणी देऊ आणि खत, तर मग वाढ घेईल मित्रांनो. याला पण फुलं आली तर लहान तेव्हाच. आणि हे गवत काढायचं आहे मित्रांनो. हे बघा, गवत काढावं लागतं मित्रांनो. मेहनत करावी लागते हे. आणि इकडचे रांगा झाल्यात, दाखवतो तुम्हाला. हे बघा, मध्ये मध्ये उंगलेली नाही गवार. ते सगळं गवत मूळ झालं असेल किंवा जमीन जरा चांगली नसेल या शेतातली मित्रांनो. त्याचं हे बघा, इकडे जरा उंगली मित्रांनो, ही बघा. आणि हे मुळे लावलेत मित्रांनो, हे खाण्यासाठी जास्त नाही, थोडेच लावले होते. आणि इकडची पण पातळ पातळ उंगले आणि हे वाफ्यावली उंगली मित्रांनो. हे पण गवत झालं, याच्यातलं पण काढायला गवत आले आणि फुलं पण यायला लागलीत, हे बघा. आणि इकडची कुंड्यात आहे हे, त्यात पण गवत झालं आहे. तर मित्रांनो, गवत काढावंच लागतं, नाही तर मग काही फायदा नाही एवढी मेहनत करून. ते तिकडं आणि खालच्या शेतात पण आहे. तर चला मित्रांनो, आज तेवढं ते वरच्या शेतातलं आहे ते गवत आज सगळं काढतो मी, आणि तेवढं काढावंच लागेल. तर चला मित्रांनो, आता जातो काम करायला. तर मित्रांनो, गवत काढते वेळेस हे बघा, खाली पकडावं लागतं, नाही तर तुटतं गवत. हे बघा, मुळासकट काढावं लागतं. इथं खाली पकडायचं ना, असं काढायचं, नाही तर तुटतं ते. आणि लहान मोठं पण आहे ते, असं ते पण खाली पकडायचे, नाही तर तुटतात. मग परत ते याला फुटवा होतो आणि परत गवत होतं. त्याच्यामुळं खालून पकडायचं आणि उपटायचं. आणि गवार मध्ये मध्ये उंगले ते व लक्ष ठेवावं लागतं, हे बघा. नाहीतर ती पण उपटतात लक्ष न दिला की. तर चला मित्रांनो, हे बघा, आता ही रांग पाडीन हळूहळू, अशी करत एक एक करत काम संपवेन आज. मित्रांनो, एक रांग बेनले मी. तर एका रांगेचे गवत बघा तुम्ही किती निघाले. ते एक टप निघालं आहे, तर दाखवतो, चला बघा पुढे. तर मित्रांनो हे बघा, पातळ पातळ उंगली गवार ही, काही ठिकाणी उंगलेलीच नाही. आणि हे एवढं गवत निघालं आहे या रांगेचे. अजून रांगा आहेत, तर हळूहळू एक एक बेनावी लागेल. तर मित्रांनो, हे गवत इकडे फेकून देतो आता. हे बघा, मुळापासून उपटावं लागतं, काढावं लागतं. तर मित्रांनो, 2 रांगा बेनले. आता एक आणि एक अगोदर व्हिडिओमध्ये बघितली असेल. तर आता 6च राहिले, बघा तुम्ही. बघा मित्रांनो, 6च राहिले आहे आता. आता वाजलेत 12:30. तर आता दुपारून येईन आणि नंतर 2-1 तरी करीन, मग 4 तरी राहतील उद्यासाठी. तर चला मित्रांनो, आता आराम करायचा. नंतर मग मित्रांनो, मोगऱ्यात आलतो पाणी लावायला. तर हे बघा, थोडेसे राहिले होते अर्धापट, आणि मोगऱ्याला फुटवा पण आला आहे बघा. तर फवारणी चालूच ठेवावी लागते, आणि हिवाळ्यात मुरडा पडतो, त्याच्यामुळे फवारणी चालूच. आणि पाणी, तर हे बघा, पाणी लावायला घेतलं होतं, तर लाईटच गेली ती. तर आता लाईट येईल की मग पाणी येईल, नंतर मग लावेन. तर हे बघा, नंतर पाणी आलं मग. आणि पाटानेच इथं पाणी ठिबक केले होते, पण जुने पाईप झाले, त्याच्यामुळं आता पाटच केले सगळ्यांना. हे बघा, पाणी जातं. ठिबकने एवढं भिजत नाही काही ठिकाणी, पण पाटाने पाणी दिलं की सगळे भिजतात मोगरे. म्हणजे कोणत्या पण झाडाला तुम्ही द्याल तरी ठिबक केलं असेल तर चांगलं लक्ष द्यावं लागतं. पाटानं म्हणजे पाणी लागतं सगळेच, पण पाणी मुरतं पण आतमध्ये. हॅलो मित्रांनो, आज गवारमधलं ते शेतातलं गवत सगळं काढलं आहे, आणि मोगऱ्याला आज पाणी पण लावलं, जे राहिले होते त्यातले थोडे. तर चला शेत दाखवतो तुम्हाला आता. तर इथं आंबा आला आहे मध्येच, तर चला दाखवतो. कोंबडी पण आले त्याच्यात चरायला. दोन्ही शेतातलं गवत काढले, तर दाखवतो आता कसं दिसतं मस्त एक. तर मित्रांनो हे बघा, याच्यात जरा बारकी आहे, पण फुलं यायला लागलीत आणि कोंबडी चरतात मस्त. छोटी छोटी कीटकं असतात, ते खातात कोंबडी. आणि हे बघा, आता याला खत लावल्यावर, पाणी लावल्यावर भारी होईल, मोकळी एकदम झाले. आणि गवार तोडायला पण खुडायला पण सोपं जातं मग. तर आता नंतर मग यातलं काढा घेऊ उद्यापासून. आणि खाली आहे त्यातलं,
तर चला मित्रांनो, आता उद्या येतो.